स्वागत है आपका। आप देख रहे सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे अकोला की, जहां स्वच्छता गृह और शौचालय बांध काम का भूमि पूजन किया गया। अगली खबर भी अकोला से है, जहां वंचित बहुजन अघाड़ी की ओर से महाबोधि महाविहार मुक्त करने के लिए भव्य स्वरक्षी अभियान का आयोजन किया गया। स्थानीय अकोला उप शहर प्रभाग शिवनी में धम्म विनायक बौद्ध सेवा समिति के विनय भूमि पर सामाजिक सभागृह, स्वच्छता गृह और शौचालय बांध काम भूमि पूजन 16 बड़े हर्षोल्लास में मनाया गया। आमदार अमोल मिटकरी ने निधि से बौद्ध समाज बांधव का आदर कर सामाजिक और धार्मिक जान रख के बड़ा कार्य किया। बता दें कि 16 प्रसंगी ने कहा कि मांझी जिला परिषद उपाध्यक्ष दामोदर जगताप, इन सभी ने कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में दामोदर जगताप और प्रमुख अतिथि के रूप में जिला परिषद गठनेदे ज्ञानेश्वर सुल्ताने, समाधान जगताप, वसंत अवचार, जयंत वानखाड़े मौजूद थे और इस दौरान आमदार अमोल मिटकरी के हाथों भूमि पूजन किया गया। कार्यक्रम यशस्वी बनाने के लिए गौतम वाहुरवाग्य, प्रेमानंद शिरसाट, सहदेव सरदार, मोतीराम गायकवाड़, गोपाल इंगले, शशिकला जगताप, अर्चना वाहुरवाग, इन सभी ने अथक परिश्रम किया। अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण वाहुरवाग की रिपोर्ट। स्थानीय अकोला के उप शहर प्रभाग क्रमांक 14 शिवनी में वंचित बहुजन अघाड़ी की ओर से महाबोधि महाविहार मुक्त करने के लिए भव्य स्वाक्षरी अभियान का आयोजन किया गया। बिहार सरकार द्वारा महाबोधि विहार के व्यवस्थापन करने के लिए 1949 का कायदा रद्द करके बौद्धों के स्वाधीन विहार देना चाहिए, इस मांग के लिए स्वाक्षरी अभियान रखा गया। वहीं अभियान में मांझी जिला परिषद उपाध्यक्ष दामोदर जगताप, वंचित बहुजन अघाड़ी के सैयद करीम, जयंत वानखेड़े, मंदाताई शिरसाट, संगीताताई खंडारे आदि कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद होकर अभियान में शामिल रहे। या ठिकाणी आज शिवनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे बुद्धगया मुक्त करण्यात यावं या संदर्भात भव्य स्वाक्षरी अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात आपण त्यांच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियानच्या माध्यमातून आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया काय आजचा जो काही स्वाक्षरी अभियान तुम्ही राबवला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल। गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे मुक्त करण्यात यावं यासाठी आंदोलन चालू आहे आणि त्या माध्यमातूनच बुद्धगया येथे पूजनीय भिक्खू संघ हे आंदोलन करत आहे आणि त्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर 16 आणि 17 तारखेला त्या ठिकाणी जाणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांनी सांगितलं की आपण जिल्हाभर एक स्वाक्षरी मोहीम राबवून हे सर्व स्वाक्षरी मोहीम कलेक्टर मार्फत माननीय राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे भव्य असं स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की 1949चा जो ॲक्ट आहे बौद्धगया मुक्तीचा हा रद्द करण्यात यावा आणि तिथलं जे आमचं महाबोधी महाविहार आहे हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या संदर्भात जे काही धोरण वंचित बहुजन आघाडीचे असतील ते कुठल्या प्रकारे असतील, ज्या वेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आम्हाला ज्याप्रमाणे आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही पुढचं हे आमचं असंच आंदोलन चालू ठेवणार आहे। अजून काही कार्यकर्त्याचे आपण मत व्यक्त करूया, काय म्हणणं आहे साहेब? मी मनोहर बर्दो, वंचित बहुजन आघाडी महानगर शहर महासचिव। श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाबोधी बुद्धगया मुक्ती आंदोलनाचं जे आंदोलन छेडलं आहे, या आंदोलनाला संपूर्ण आपल्या जिल्ह्यामधून सर्व कार्यकर्त्यांकडून, सर्व जाती धर्माच्याकडून प्रतिसाद मिळत आहे। संपूर्ण बुद्धगया इथं 1949 ॲक्ट हा रद्द करण्याकरता सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरले साहेबांच्या आदेशावरती आणि बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते या देशामध्ये सर्व जाती धर्माचे, बहुजनांचे व बौद्धांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरता रस्त्यावरची लढाई लढत आहेत। हे सुद्धा जनतेने आपण लक्षात घेतलं पाहिजे। बंधूंनो, हे 1949चं जो बुद्धगया जो ॲक्ट आहे हा रद्द करण्याकरता बाळासाहेब आंबेडकर लढत आहे, हे जिंकणार। त्यांच्या पाठीमागं संपूर्ण
जाती धर्माच्या लोकांनी आपल्या बौद्ध मंडळींनी जास्तीत जास्त ताकद उभं राहावं आणि बौद्ध भंते जे आहेत आपले तिथं ताकदीने हे आंदोलन लढत आहे. या लढ्यामध्ये संपूर्ण येणाऱ्या 16-17 तारखेला सरते बाळासाहेब आंबेडकर यांनी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आवाज दिलेला आहे. तरी सर्व बौद्ध बांधवांना मी नम्र आवाहन करत आहोत की त्यांनी येणाऱ्या 16-17 तारखेला जास्तीत जास्त संख्येने अकोल्यावरून बुद्धगया येथे सामील व्हावं आणि चौकशी अभियान साहेबांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. आणि अकोला पूर्व आणि जिल्ह्याच्या वतीनं टावर चौक येथे सर्वप्रथम चौकशी अभियान राबवण्यात आलं. तिथं 700 ते 800 लोकांच्या सहाय्या झाल्या. आता वार्डामध्ये साहेबांच्या आदेशावरून प्रत्येक वार्डामध्ये आम्ही चौकशी अभियान राबवत आहोत. तिथे शिवनी प्रभाग 14मध्ये या सर्वांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या साक्षीने इथं आज सध्या 500 ते 600 सहाय्या झाले आहेत आणि उद्या उर्वरित सकाळी 500 ते 600 सहाय्याचा त्यांचा उपक्रम आहे. या वार्डामधून 1000 ते 1500 सहाय्या देण्याचा त्यांचा उपक्रम आहे. तसेच संपूर्ण वार्डामध्ये सर्व कार्यकर्ते माजी कार्यकर्ते सर्व ताकदीनिशी कार्यभाराला लागलेले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता 16-17 तारखेला आपण सर्वांनी उपस्थित राहू. मी इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराय. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे स्वाक्षरी अभियानच्या माध्यमातून बुद्धगया मुक्त करण्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण वाहुरवाग की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।